नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सौर ऊर्जेबाबतची माहिती घेणार आहोत. तर कुठल्या योजना आहेत, त्यांचा बेनिफिट आपण कसा घेऊ शकतो याबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत. तर ऊर्जेतून समृद्धी, शून्य वीज बिल आणि 95% अनुदानाचा प्रकाशित आराखडा, ज्यात 95% पर्यंत थेट अनुदान दिलं जाणार आहे. पण ते कोणाला, तर 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर करणाऱ्यांसाठीच हा बेनिफिट असेल. आणि 5 लाख घरांचे उद्दिष्ट या स्कीम्समध्ये घेण्यात आलेलं आहे. तर स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप म्हणजे स्मार्ट सोलार योजना आणि PM सूर्यघर योजनेतून स्वतःची वीज स्वतः निर्माण करण्यासाठी नागरिकांचे मार्गदर्शक पुस्तक आपण शॉर्टमध्ये त्यात महत्त्वाचे पॉईंट्स काय आहेत ते आपण बघणार आहोत. केंद्र आणि राज्याची संयुक्त ताकद या योजनेसाठी इथे वापरली जाणार आहे. केंद्र सरकार PM सूर्यघर योजना आहे आणि राज्य सरकारची स्मार्ट योजना आहे. तर PM सूर्यघर योजनेमध्ये प्रत्येक 1 किलोवॅटसाठी 30,000 रुपयांची पायाभूत सबसिडी इथे देण्यात येणार आहे. आणि गरिबांसाठी अतिरिक्त 17,500 पर्यंतची टॉपअप सबसिडी ही राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. यात तुमचा फायदा काय असेल, तर एकूण खर्चाचा जवळपास पूर्ण भार सरकार उचलणार आहे. तुम्हाला फक्त नाममात्र रक्कम भरायची आहे. फॉर एक्झाम्पल 2 KVचं जर तुम्ही युनिट बसवत असाल तर 60,000 रुपये हे तुम्हाला केंद्र सरकारकडून दिले जातील, प्लस 17,500 तुम्हाला राज्य सरकारकडून या योजनेमध्ये दिले जाणार आहेत. अनुदानाचे गणित, कोण किती पैसे देणार, तर दारिद्र्य रेषेखाली ग्राहक जर BPL असेल तर केंद्र सरकार 30,000 रुपये देणार, राज्य सरकार 17,500 रुपये देणार. तुमचा वाटा 2,500 रुपयांचा असणार आहे. अनुसूचित जाती जमाती SC/ST असतील तर केंद्र सरकार 30,000, राज्य सरकार 15,000 असा, आणि तुमचा वाटा 5,080 रुपयाचा असेल. सर्वसाधारण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, केंद्र सरकार 30,000, राज्य सरकार 10,000, तुमचा वाटा 10,000. सो 80% सूट तुम्हाला इथे दिली जाणार आहे. टोटल 1 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाची निश्चित केलेली मूळ रक्कम ही 50,000 आहे. सो 50,000 रक्कम जर असेल तर त्यात किती % वाटा हा तुम्ही कुठल्या क्रायटेरियात बसत आहात, या सुवर्ण संधीसाठी आपण पात्र आहात का, तर तुमच्याकडे स्वतःच्या नावावर किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर वैध सिंगल फेज वीज कनेक्शन असणं गरजेचं आहे. ते जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या मागील वर्षातील ऑक्टोबर 24 ते सप्टेंबर 25 मासिक वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे का, तर याला लिमिट इथे लावण्यात आलेली आहे. 100 युनिटपेक्षा मासिक वापर तुमचा कमी असणं गरजेचं आहे. तुमचे मागील कोणतेही वीज बिल थकीत नाही, कुठलेही वीज बिल तुमचं थकीत नसलं पाहिजे. तुम्ही यापूर्वी इतर कोणत्याही सोलर योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे, तरच तुम्ही या स्मार्ट योजनेसाठी ॲप्लिकेबल ठरणार आहात. या क्रायटेरियात जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला स्मार्ट योजनेचा लाभ देण्यात येईल. 5 लाख घरांना प्रकाशमान करण्याचे महावितरणाचे उद्दिष्ट इथे घेण्यात आलेलं आहे. 655 कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट असणार आहे, ज्यात 5 लाख घरांना हा बेनिफिट दिला जाणार आहे. आणि BPL कुटुंबासाठी राखीव कोटा आहे. कोटा न भरल्यास इतरांनासुद्धा संधी इथे देण्यात येणार आहे. विशेष लक्ष केंद्रित क्षेत्र म्हणजे मेळघाट, नंदुरबार, गडचिरोली यासारखे दुर्गम भागांना आधी प्राधान्य इथे देण्यात येणार आहे. प्रक्रियेपूर्वी ही 7 महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचं आहे. तुम्ही या योजनेसाठी जर ॲप्लिकेबल असाल तर महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर ओळखपत्रामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. मालमत्ता प्रॉपर्टीचे डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला नवीनतम वीज बिल असणं गरजेचं आहे. आणि मालमत्ता मालकीचा पुरावा, जे वीज बिल तुमच्या नावावर नसल्यास आवश्यक, उदाहरणार्थ खरेदी खत किंवा प्रतिज्ञापत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बँकसाठी बँक पासबुक किंवा रद्द केलेला चेक सबसिडी थेट याच खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी
तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. यात महत्त्वाची टीप आहे की आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते आणि वीज बिल या सर्वांवरील तुमचे नाव तंतोतंत सेम असणे गरजेचे आहे. बऱ्याचदा आधार कार्डवर आपल्या नावामध्ये सुद्धा स्पेलिंग मिस्टेक असते किंवा आपल्या पॅन कार्डमध्ये स्पेलिंग मिस्टेक असते. तर ह्या संपूर्ण दुरुस्ती आपण अगोदर करून घ्यायच्या आहेत, त्यानंतरच या योजनेसाठी आपण अप्लाय करायचं आहे. अंमलबजावणीची 3 स्तरीय प्रवास आणि कोणाची काय जबाबदारी असेल हे आपण इथे जाणून घेऊयात. तर तुम्ही ग्राहक आहात, तुमची जबाबदारी आहे की नॅशनल पोर्टलवर नोंदणी करणे आणि कागदपत्रे अपलोड करणे ही पहिली स्टेप असेल. स्टेप 2 महावितरण यादीतील अधिकृत वेंडर निवडणे असेल आणि स्टेप 3 प्रकल्प पूर्ण झाल्यावर संयुक्त तपासणी अहवालावर GR स्वाक्षरी करणे तुम्हाला गरजेचे असणार आहे. तर आपल्याला जर वाटत असेल की या प्रोसेसला कशा पद्धतीने आपण अप्लाय करावा, याचा व्हिडिओ जर आम्ही बनवावा असं आपल्याला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्यानंतर तुमचा जो वेंडर असेल त्याची जबाबदारी काय असेल, तर स्टेप 1 तुमच्या छताची तांत्रिक तपासणी ते करतील. स्टेप 2 नियमानुसार सोलर पॅनल आणि इन्व्हर्टर्स ते बसवतील आणि स्टेप 3 मध्ये सर्व तांत्रिक कागदपत्रे आणि फोटो पोर्टलवर अपलोड करतील. त्यानंतर महावितरणाची यात जबाबदारी काय असणार आहे, तर अर्जाची छाननी करून मंजुरी देणे, तांत्रिक तपासणी आणि सुरक्षिततेची खात्री करून नेट मीटर बसवणे आणि तुमच्या बँक खात्यात थेट सबसिडी DBT जमा करणे ही जबाबदारी महावितरणाची इथे असणार आहे. यात कोणाची काय जबाबदारी हे आपल्या लक्षात आल्यानंतर आपण त्या जबाबदारीचा पाठपुरावा व्यवस्थित करू शकता. त्यामुळे ही महत्त्वाची स्लाईड आहे. 5 वर्षांची निर्धास्त हमी खर्चाची चिंता नसणार आहे. मजबूत उपकरणे, सर्व सोलार मॉड्यूल्स भारतीय बनावटीचे आणि आंतरराष्ट्रीय IEC दर्जाचे प्रमाणित आहेत. कायदेशीर करार हा असणार आहे. सोलर पॅनल बसवल्यानंतर वेंडरसोबत ₹500च्या स्टॅम्प पेपरवर 5 वर्षाचा देखभाल आणि दुरुस्तीचा लेखी करार हा केला जाणार आहे. वेंडरची जबाबदारी पुढील 5 वर्षे सिस्टीम व्यवस्थित चालवण्याची, तांत्रिक बिघाड दुरुस्तीची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे आपण बिंदास या प्रोसेसमध्ये राहायचं आहे. ऊर्जेतून समृद्धी, शून्य बिल ते अतिरिक्त उत्पन्न या प्रोसेसमध्ये असेल. आर्थिक लाभ, या अतिरिक्त विजेचा मोबदला तुमच्या खात्यात जमा होईल किंवा पुढील बिलामध्ये समायोजित केला जाईल. तर मोस्ट ऑफ उन्हाळ्यात आपण जास्त वीज वापरण्यात येते, कूलर असतात, फॅन असतात, त्यामुळे अतिरिक्त जे तुमचं युनिट हे बनलेलं असेल त्या सोलर पॅनलमधनं ते अशा महिन्यांमधनं कट केलं जाईल. निर्मिती 1 kV क्षमतेचा प्रकल्प दरमहा सुमारे 120 युनिट वीज तयार करतो. त्याचबरोबर शून्य बिल, तुमचा वापर 100 युनिटपेक्षा कमी असल्याने तुमचे मासिक वीज बिल हे 0 येईल. ग्रीडमध्ये साठवण, उरलेले 20 युनिट जे आहेत ते नेट मीटरिंगद्वारे महावितरण ग्रीडमध्ये जमा केले जाणार आहेत. तुमचे पहिले पाऊल, आजच अर्ज कसा करावा याबद्दलची माहिती आपण इथे घेऊयात. तर कागदपत्रे गोळा करा. यात आधार, पॅन, वीज बिल तयार ठेवा. पोर्टलवर जा. पोर्टल आहे pmsuryaghar.gov.in हे महत्त्वाचं पोर्टल आहे, लक्षात घ्या. pmsuryaghar.gov.in या पोर्टलला जायचं आहे. तिथे नोंदणी करायचं आहे, रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर वेंडर आपल्याला निवडायचा आहे. पोर्टलवर महावितरणाचा 900+ अधिकृत आणि प्रमाणित वेंडर्सची यादी उपलब्ध आहे. तुमचा जवळचा वेंडर तुम्हाला यात सिलेक्ट करायचा आहे. महावितरण टोल फ्री क्रमांक इथे यावर तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकतात. लक्षात ठेवायचं, योजना मार्च 2027 पर्यंतच आहे. प्रथम येणाऱ्यास इथे प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. आजच नोंदणी करा आणि महाराष्ट्राच्या स्वच्छ ऊर्जा क्रांतीचा भागीदार व्हा. तुमचं वीज बिल वाचवा. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला pmsuryaghar.gov.in या योजनेवर कशा पद्धतीने फॉर्म भरायचा याबद्दल जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.